पेन कुठे आहे त्याला? गोंधळ झाला त्याच्यामुळं झालं येत नाही झालं. पेन कोणता वापरायचे? पेन इधरला नाही, बोर्डवरचा ते चालतो का? ते काय होतं रेकॉर्डिंगचा प्रॉब्लेम झाला. त्यासाठी काय म्हणलं सर पेनच हाच पेन आहे का? ओके. त्याच असं वेगळं पेन नाही का? चालत काही पण चालतं. नाही बरं आहे, बरं काही अडचण आली तुम्ही क्लॅरिटी करून. लुक लुक काय करते? खिडक्यामुळे करतात का? 7 वाजले बरं. हा 7 वाजले करा चला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद अहिल्यानगर मार्फत आयोजित ऑनलाईन तासिकेमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वप्रथम मला आज खूप आनंद होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, रात्रीच म्हणजे काल आपल्या राज्य परिषदेने परीक्षा परिषदेने गुणवत्ता यादी जाहीर केलेली आहे की ज्यासाठी आपण या ऑनलाईन तासिकेमधून मेहनत घेत आहोत त्याचं फलित आपल्याला काल मिळालेलं आहे. आपल्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या मार्फत आणि ऑनलाईन तासिकेच्या संपूर्ण टीम मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. आणि जे आज विद्यार्थी जॉईन होत आहेत आणि पुढच्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत त्यांनाही गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांनीही या ऑनलाईन तासिकेचा लाभ घेऊन विविध संदर्भ जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वेबसाईटवरील संदर्भ साहित्य वापरून आपणही गुणवत्ता यादीत स्थान मिळवताल अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी माझ्या तासिकेला सुरुवात करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील समसंबंध हा घटक घेणार आहोत. समसंबंध या घटकाला 12 मध्ये शब्द समसंबंध, संख्या समसंबंध, आकृत्या समसंबंध या 3 उपघटकांना मिळून 10% 12 आहे. त्यापैकी आज आपण 2 उपघटक या ठिकाणी पाहणार आहोत, शब्द समसंबंध आणि संख्या समसंबंध. तर या 2 उपघटकावर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला निश्चितपणे 4 ते 5 प्रश्न, या 3 घटकावर मिळून तुम्हाला 5 प्रश्न आणि या 2 घटकावर मिळून तुम्हाला किमान 4 प्रश्न तरी तुम्हाला परीक्षेत आलेले दिसतील. आणि आज आपण जे काही या ठिकाणी सराव घेणार आहोत त्याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षा परिषदेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले दिसतील. यासाठी आपण या तासाकडे पूर्णपणे लक्ष देऊन तुम्ही समजून घ्यावं. या ठिकाणी आपण सुरू करूया. तर बालमित्रांनो, आज आपण जो घटक पाहणार आहोत या घटकामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, तर या उपघटकामध्ये शब्दसंग्रह आपल्याला महत्वाचा असतो. तर यामध्ये प्रश्नामध्ये 2 बाबी 2 शब्दांनी दर्शवलेल्या असतात. या 2 बाबीमध्ये काय संबंध असतो, तर रंगामध्ये संबंध असतो, कधी रूपामध्ये संबंध असतो, कधी आकारामध्ये संबंध असतो, चवीमध्ये संबंध, कार्य, क्रिया, रचना, स्थान, दर्जा, उपयोग, विशिष्ट क्रम इत्यादी बाबीमध्ये पहिल्या 2 दिलेल्या शब्दांमध्ये समसंबंध असतो. आणि तो समसंबंध आपल्याला नेमका हेरायचा असतो, निश्चित करायचा असतो आणि त्या संबंधावरून आपण तिसऱ्या शब्दाचा 4थ्या शब्दाशी संबंध त्या ठिकाणी आपल्याला शोधायचा असतो. आणि हे सरावाने अतिशय सोपं आहे. त्यासाठी आपल्याला शब्दसंग्रह वाढवावा लागेल. आणि मग शब्दसंग्रह वाढवण्यासाठी आपल्याला काही टिप्स महत्वाचे आहेत की कोणता शब्दसंग्रह वाढवायचा. तर आपण या ठिकाणी पाहूया. आपल्याला त्यासाठी आपल्या शालेय अभ्यासातील जी मराठी भाषा आहे, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान तसेच इतरही अवांतर पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. या पुस्तकांचा अभ्यास आपल्याला या परीक्षेत उपयोगी येईल. तसेच भारतातील वेगवेगळी राज्य व त्या राज्यांचे प्रसिद्ध सण या ठिकाणी आपल्याला माहीतच असायला हवेत.
त्यानंतर महाराष्ट्रातील शहरे आणि त्यांची प्रसिद्धी काय आहे हे आपल्याला माहिती असलंच पाहिजे, तरच आपण संबंध जोडू शकतो. त्यानंतर महाराष्ट्रातील जिल्हे, त्यांची प्रसिद्धी, देवी देवता व त्यांची वाहने. आपल्या वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळे देवता आहेत, त्या देवतांचे कोणते वाहन आहेत हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रसिद्ध धरणे आणि ते कोणत्या नद्यावर आहेत, कोणत्या जिल्ह्यात आहेत, या बाबींचा सुद्धा आपला अभ्यास झालेला असायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला त्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या नद्या आहेत, त्यातील कोणत्या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात आणि कोणत्या नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात, ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या वेगवेगळ्या लेण्या आहेत, त्या लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत, कोणत्या ठिकाणी आहेत, याचाही संबंध आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तसेच आपल्याला आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले गरम पाण्याचे झरे आहेत, थंड हवेचे ठिकाणं असतील, आपल्या भारतातील धर्म व त्यांचे धर्म संस्थापक यांचाही संबंध आपल्याला या परीक्षेला उपयोगी पडणार आहे. या उपघटकामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील जे काही अष्टविनायक आहेत त्यांचे ठिकाणं, जिल्हे, हाही आपल्याला प्रश्नातील संबंध शोधताना उपयोगी पडणारा उपघटक आहे. तसेच महाराष्ट्रातील प्रमुख अभयारण्य, त्यांचे जिल्हे यांचीही माहिती आपल्याला असावी. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सणांबद्दलची माहिती आपल्याला जाणून घ्यावी लागेल. तसेच आपल्याला वर्ष महोत्सव की 25 वर्ष झाल्यानंतर काय म्हणतात, 50 वर्ष झाल्यानंतर कोणता उत्सव साजरा करतात, 75 वर्ष झाल्यानंतर कोणता उत्सव साजरा करतात, हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती असेल तर आपल्याला या शब्द संबंधामधील प्रश्न सोडवणं सोपं जातं. राष्ट्रीय सणांबद्दलची माहिती आपल्याला आवश्यक आहे. तसेच राष्ट्रीय प्रतीके आणि आपल्या राज्याची प्रतीके, या दोन्ही गोष्टी आपल्याला या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. तर आपण एक या घटकांची थोडक्यात उजळणी करू आणि त्यानंतर संख्येची उजळणी करू. अशा प्रकारे आपण हा तासिका पुढे घेऊन जात आहोत. यानंतर आपण पाहणार आहोत पहा वेगवेगळी राज्य व त्या राज्याचे प्रसिद्ध सण. तर या ठिकाणी केरळ, या ठिकाणी पहा आपल्या समोर मी एक चार्ट ठेवलेला आहे. तो चार्ट आहे केरळ राज्याचा जो प्रसिद्ध सण आहे तो ओणम, विशू. कर्नाटक मध्ये प्रसिद्ध असलेला सण आहे दसरा, गुजरात मध्ये नवरात्री, सिक्कीम मध्ये लोसा, आंध्र प्रदेश मध्ये फ्लेमिंगो, तामिळनाडू मध्ये पोंगल, उत्तर प्रदेश मध्ये जो प्रसिद्ध सण आहे लठमार होली, ओडिसा मध्ये आहे ती पुरीची रथयात्रा प्रसिद्ध असलेला सण, झारखंड मध्ये आहे सरहुल, तसेच बिहार मध्ये आहे छठ पूजा, त्याचप्रमाणे राजस्थान मध्ये आहे हत्ती महोत्सव, पश्चिम बंगाल मध्ये आहे दुर्गा पूजा, गोवा मध्ये आहे कार्निवल आणि नागालँड मध्ये आहे हॉर्नबिल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या सणांची माहिती आपण लक्षात ठेवायची आहे. त्याचप्रमाणे आपण पुढे जात आहोत महाराष्ट्रातील प्रसिद्ध शहरे आणि त्यांची प्रसिद्धी. तर या ठिकाणी आपण पाहत आहोत पहा रत्नागिरीचा हापूस आंबा आपण पहिली दुसरी पासून शिकतो आणि नेमकं परीक्षेमध्ये आपल्याला अशा घटकावर चकवा देणारे प्रश्न त्या ठिकाणी येतात. मालवण वेंगुर्लेचे काजू, श्रीरामपूरची मोसंबी, राजेवाडीचे अंजीर, पैठणची पैठणी, वसई जळगावची केळी, नाशिकचे द्राक्ष, अलिबागचे कलिंगड, मेरूनचे बोरे, त्याचबरोबर येवल्याची साडी, नागपूरची संत्री, दौलताबादचे सीताफळ, डहाणू गोलवटचे चिक्कू आणि महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी. त्याचबरोबर आपल्या शेजारी असलेला संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची हिमरूशाली. अशा प्रकारची प्रसिद्धी आपल्याला या परीक्षेत गुणवत्ता यादीपर्यंत घेऊन जाणार आहे. शहरांच्या प्रसिद्धीबरोबर आपलंही गुणवत्ता यादी स्थान पक्क करण्यासाठी या गोष्टी आपण वारंवार वाचून आपल्या लक्षात ठेवायच्या आहेत. तर आपण पुढे जाऊया. आता देवी आणि देवता यांच्या आपल्याला त्या ठिकाणी काही गोष्टी लक्षात असणं गरजेचं आहे. तर दुर्गा देवी पश्चिम बंगालमध्ये मोठा उत्सव दुर्गा देवीचा होतो बालमित्रांनो. ही दुर्गा देवी कशावर बसलेली आहे, हिचं वाहन कोणतं आहे, ही कोणतं वाहन वापरते, तर दुर्गा देवीचं वाहन आहे सिंह. गणपतीचं वाहन आहे सगळ्यांना परिचित असलेलं. आता लवकरच पुढील महिन्यात गणेश उत्सव आपण साजरा करणार आहोत येत्या, आणि गणपती बसलेला कशावर आहे तर उंदीरावर बसलेला आहे. त्याचप्रमाणे सरस्वती
ही आपल्याला माहित आहे. तिचं वाहन आहे हंस, म्हणूनच आपल्या प्रार्थनेत म्हणतात हंस वाहिनी. त्याचप्रमाणे कार्तिकेय हा जो देव आहे त्या गणपतीचा तो भाऊ आहे आणि त्यांचं वाहन आहे मोर. आणि शनिदेव या ठिकाणी शनिदेवाचं वाहन आहे कावळा. लक्ष्मी आहे घुबड, लक्ष्मीचं वाहन आहे घुबड. लक्ष्मी घुबडावर बसून प्रवास करते. आणि सगळ्यात महत्वाचं बालमित्रांनो, सध्या ज्या देवाचा अवतार चालू आहे 10वा अवतार कल्की देव, आणि या कल्की देवाचं वाहन आहे देवदत्त नावाचा घोडा. पांढरा शुभ रंग असलेला हा घोडा आहे. आणि शंकर नंदीवर बसून त्या ठिकाणी प्रवास करतो. आणि नंदी हा शंकराचा नित्य सुद्धा आहे. प्रत्येक महादेवाच्या शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला समोर लगेच काय दिसतं, तर नंदी. बरोबर आहे मित्रांनो. आणि तोच संबंध आपल्याला शब्द संबंधामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. विष्णू नावाचे जे देव आहेत ते गरुडावर बसलेले आहेत. गरुड हे त्यांचं वाहन आहे. गरुड हा पक्ष्यांचा राजा मानला जातो. त्याच प्रकारे मित्रांनो, यम देवता ही जी मृत्यू लोकाची देवता आहे, मेल्यानंतर जे मृत्यू लोकात जे व्यक्ती जातात त्या ठिकाणी हा यम राजा या सगळ्या मृत्यू लोकांचा राजा आहे. आणि हा आपल्या फासाद्वारे मृत्यू लोकांमध्ये लोकांना घेऊन जातो. त्यावेळेस तो येताना रेडा या देवतेवर बसून येतो. तर अशा प्रकारे आपल्याला या देवतांचा परिचय असणं महत्वाचं आहे. यानंतर आपण जात आहोत महाराष्ट्रातील प्रसिद्ध धरणे व त्यांच्या नद्या. तर या ठिकाणी बालमित्रांनो, तुम्हाला सांगायला मला आनंद होईल की आपल्या शेजारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीवर अहिल्यानगर आणि संभाजीनगरच्या बाउंड्रीवर त्यायुकाडी धरण त्या ठिकाणी बांधलेलं आहे. अतिशय मोठं धरण आहे. मातीचं हे आशिया खंडातील सर्वात मोठं धरण आहे. त्याचनंतर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रवरा नदी, या नदीवर भंडारदरा धरण बांधलेले आहे. बालमित्रांनो, वीर धरण हे नीरा नदीवर बांधलेले आहे. उजनी धरण हे आपल्या भीमा नदीवर बांधलेले आहे. भीमा नदी जी आपण पंढरपूरमध्ये तिला चंद्रभागा या नावाने ओळखतो, हे सुद्धा खूप मोठं धरण आहे. त्यानंतर कोयना धरण हे कोयना नदीवर बांधलेलं आहे. कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटलं जातं, कारण कोयना नदीवर मोठा विद्युत प्रकल्प आहे आणि ती विद्युत तयार होऊन आपल्या महाराष्ट्र राज्याला पुरवली जाते. त्याचनंतर काटेपूर्णा धरण हे काटेपूर्णा नदीवर आहे. राधानगरी धरण हे भोगावती नदीवर आहे. तसेच येलदरी धरण पूर्णा नदीवर आहे. अशा प्रकारे आपल्याला नद्यांचा अभ्यास, नद्यांचे ठिकाणं आणि जिल्हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. यानंतर आपल्याला समसंबंध लक्षात ठेवायचा आहे तो अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या कोणत्या. तर बालमित्रांनो, साबरमती, मही नदी, नर्मदा नदी, तापी नदी, शरावती नदी, तेरेखोल नदी, वशिष्ठी नदी, या सर्व नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. कारण या सह्याद्रीच्या घाटमाथ्याच्या पलीकडल्या दिशेला वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात. आणि त्यानंतर आपल्याला बंगालच्या उपसागराला ज्या नद्या जाऊन मिळतात त्या पाहायच्या आहेत. तर त्यामध्ये आहे गंगा नदी, गोदावरी नदी, कृष्णा नदी, कावेरी नदी, महानदी, वैतरणा नदी, ब्रह्मपुत्रा नदी, या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. हा आपल्याला संबंध, शब्द संबंधाचे प्रश्न सोडवण्यासाठी हा उपयोगी माहिती आपण पाहत आहोत. यानंतर आपल्याला पाहायचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेण्या. तर या लेण्यामध्ये पहा बालमित्रांनो, आपल्याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वेरूळची लेणी, अजिंठा लेणी प्रसिद्ध आहेत. गारापूर लेणी आहे, कारले भाजी लेणी आहे, खरोसा लेणी आहे, मसरूळ लेणी आहे, जोगेश्वर लेणी आहे, पाताळेश्वर लेणी आहे, धुळापूर लेणी आहे, खेडसे लेणी, कानेरी लेणी. या प्रकारे आपल्याला या लेण्यांची नावं लक्षात आले पाहिजेत की जेणेकरून शब्द संबंधाच्या प्रश्नामध्ये यांचा कुठेतरी उल्लेख असेल आणि मग आपल्याला ती एकतर लेणी आहे किंवा काय आहे हे फक्त आलं पाहिजे, किंवा तिचा जिल्हा आपल्याला त्या ठिकाणी निश्चित करता आला पाहिजे. त्यानंतर पाहणार आहोत आपण गरम पाण्याचे झरे. तर गरम पाण्याचे झरे यामध्ये आपल्याला वज्रेश्वरी,
उनपदेव, सुनपदेव, कापेश्वर, उनकेश्वर, उन्नवरे हे गरम पाण्याचे झरे आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. धर्म व धर्माचे संस्थापक. बालमित्रांनो, यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जैन धर्माचे संस्थापक कोण आहेत, तर ऋषभदेव हे जैन धर्माचे संस्थापक आहेत. शीख धर्माचे संस्थापक कोण आहेत, तर गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक आहेत. ख्रिश्चन धर्माचे संस्थापक कोण आहेत, तर येशू ख्रिस्त हे ख्रिश्चन धर्माचे संस्थापक आहेत. मुस्लिम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. पारसी धर्माचे संस्थापक झरथुष्ट्र आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ब्राह्मो समाजाचे संस्थापक आहेत राजा राम मोहन राय. आणि त्याचबरोबर तिने इलाही या धर्माचे संस्थापक आहेत अकबर. आणि प्रार्थना समाजाचे संस्थापक आहेत केशवचंद्र सेन. आणि आर्य समाजाचे संस्थापक आहेत स्वामी दयानंद सरस्वती. या सर्व संस्थापकांचे नाव आपल्याला आणि धर्म आणि नाव यांच्या जोड्या आपल्या लक्षात राहिल्या पाहिजेत. त्यासाठी आपल्याला वारंवार प्रॅक्टिस करावी लागेल. आपण पुढे जात आहोत महाराष्ट्रातील अष्टविनायक व त्यांची ठिकाणे. बालमित्रांनो, प्रत्येकाला पर्यटन करायला आवडतं. महाराष्ट्रातील एक धार्मिक पर्यटनाचे ठिकाण आहेत. अनेक लोक या अष्टविनायकाची यात्रा करतात. यामध्ये श्री मोरेश्वर हे मोरगाव जिल्हा पुणे या ठिकाणी यांचं ठिकाण आहे. श्री चिंतामणी शेऊर जिल्हा पुणे, श्री विघ्नेश्वर ओझर जिल्हा पुणे, श्री गिरिजात्मक लेण्याद्री जिल्हा पुणे आणि श्री महागणपती रांजणगाव जिल्हा पुणे. हे 5 अष्टविनायकाचे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. आणि त्यानंतर बल्लाळेश्वर हा पाली जिल्ह्यामधील अष्टविनायकाचं ठिकाण आहे. श्री विनायक महाड जिल्हा रायगड, पाली जिल्हा रायगड आणि विनायक महाड जिल्हा रायगड या ठिकाणी आपल्याला आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्री सिद्धिविनायक हे सिद्धटेक जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी एक अष्टविनायकाचं एकमेव ठिकाण आहे. अशा प्रकारे आपल्याला माहिती गोळा करत करत पुढे जायचं आणि शब्द संबंधाचे प्रश्न सोडायचे आहेत. आता आपण पाहूया आपल्या राष्ट्राचे प्रतीके. बालमित्रांनो, आपल्या राष्ट्राचे प्रतीके आपल्याला माहित आहेत, परंतु त्याचा सराव होणं गरजेचं आहे. लक्षात राहणं, पाहिल्यानंतर लगेच आपल्याला निश्चित करता येणं यासाठी वारंवार अभ्यास करा. या ठिकाणी आपला राष्ट्रीय ध्वज आहे तिरंगा, राष्ट्रीय पक्षी आहे मोर, राष्ट्रीय खेळ हॉकी, राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय नदी गंगा, राष्ट्रीय फूल कमळ, राष्ट्रीय चिन्ह आहे राजमुद्रा आणि राष्ट्रीय वृक्ष आहे वड. वडाचं झाड आपल्या भागामध्ये भरपूर आहे पहा, राष्ट्रीय वृक्ष आहे. राष्ट्रीय फळ आहे आंबा आणि राष्ट्रीय स्मारक आपल्या देशाचं जे आहे ते इंडिया गेट. आपल्या देशाची राष्ट्रीय लिपी आहे देवनागरी लिपी. आपल्या देशाचं राष्ट्रगीत आहे जनगण मन. आपल्या देशाची राष्ट्रीय पंचांग आहे शक. आपल्या देशाचं प्रसिद्ध राष्ट्रीय वाक्य आहे सत्यमेव जयते. आणि आपल्या देशाचं राष्ट्रीय पेय म्हणाल तर आपण सकाळी सकाळी सर्व लहान थोर ज्यांना आवडतो तो चहा. आणि आपल्या देशाची राष्ट्रीय मिठाई आहे की जी पाहिली की आपल्या तोंडाला त्या ठिकाणी असं वाटतं की आता लगेच खायला मिळावी ती जिलेबी. हे आपला राष्ट्रीय मिठाई पदार्थ आहे. राष्ट्रीय जलचर प्राणी आपला आहे डॉल्फिन. या ठिकाणी थोडं चुकलेलं आहे तर पुढे दुरुस्त करून दाखवले पहा डॉल्फिन. आपल्या राष्ट्राचा वारसा प्राणी आहे हत्ती. राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम. यानंतर आपण पुढे जाऊया. आपल्या राज्याचे काही विशेष आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यामध्ये पहा आपल्या राज्याचा पक्षी आहे हरियाल. हरियाल म्हणजे हिरवे कबूतर. हे आपल्या महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. आपल्याला या ठिकाणी कसं लक्षात ठेवायचं पहा, देशाचं म्हणजे राष्ट्रीय काय आणि राज्याचं काय. शब्द संबंध मध्ये आपल्याला त्या ठिकाणी देशाचं एक देतील आणि राज्याचं विचारतील किंवा राज्याचं देतील देशाचं विचारतील. असे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी स्वतःच्या मनामध्ये आपल्या निर्माण झाले पाहिजेत की राज्याचा पक्षी हरियाल आहे, मग राष्ट्रीय पक्षी कोणता. तसंच आपल्या राज्याचा खेळ कबड्डी आहे आणि मग आपल्या राष्ट्राचा म्हणजे देशाचा खेळ कोणता हे आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे. आपल्या राज्याचं फुल तामण की ज्याला जारुल या नावाने ओळखलं जातं, मग हे आपल्या राज्याचं आहे.
तर आपल्या देशाचं कोणतं तुमच्या लगेच तुमच्या तोंडावर आलेलं आहे पहा, लगेच उत्तर तुम्हाला माहित आहे. हे फक्त आपल्याला पेपर सोडताना त्या ठिकाणी लगेच लक्षात आलं पाहिजे. आपल्या राज्याचा वृक्ष आहे आंबा, तसा आपल्या राष्ट्राचा वृक्ष आहे, आताच पाहिलं, वड. शब्द संबंध म्हणजे दुसरं तिसरं काही नसून पहिल्या दोन पदामधील संबंध जसा आहे तसा तिसऱ्या आणि चौथ्या मध्ये लावायचा आहे. आपल्या राज्याचं फळ आहे आंबा, मग आपल्या राष्ट्राचं फळ म्हणतो. आपल्या राज्याचा प्राणी आहे शेकरूखार, आताच पाहिला आपण राष्ट्रीय प्राणी कोणता. या गोष्टी आपल्याला हा पेपर सोडताना या उपघटकावरील मार्क मिळवताना उपयोगी पडणार आहे. आपण पुढे जाऊया. आता आपल्याला आवश्यक शब्द संग्रहासाठी ही एक थोडक्यात माहिती आपण अभ्यासली. बालमित्रांनो, तुम्ही यापेक्षा जास्त माहिती अभ्यासायची. यामधून हुकलेल्या काही गोष्टी तुम्ही स्वतः अभ्यासायच्या, आपल्या शिक्षकाकडून मिळवायच्या आणि शब्द संबंधावरील प्रश्न सोडवायचे. आता आपण या घटकाचे उपघटकाचे काही प्रश्न सोडूया. चला तर बालमित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. पालेभाजी, प्रश्न क्रमांक 1. पालेभाजी तिचा संबंध दिलाय मेथी. आता या ठिकाणी हा प्रश्न वाचायचा कसा हे पण लक्षात ठेवा. काही मुलांना हा प्रश्न वाचायचा, आता आपण सगळे जे जॉईन झालेलो आहेत ते सगळे स्कॉलर मुलं आहेत, तुम्हाला माहित आहे की आपल्याला या ठिकाणी असं वाचायचंय, पालेभाजी मेथी. या ठिकाणी आपल्याला काय करायचं की हा जो संबंध आहे तो या ठिकाणी आपण असा म्हणजे निश्चित करायचा की पालेभाजी मेथीला काय म्हटलंय, पालेभाजी. तर या पर्यायामध्ये दिलेली फळभाजी कोणती. तर आता आपण या ठिकाणी मी सर्व विद्यार्थी मित्रांना एक ट्रिक सांगेल की पेपर मध्ये गेल्यानंतर प्रश्न सोडवताना घाई करायची नाही. त्या ठिकाणी चारही पर्याय आपल्याला प्रथम वाचायचे आणि चुकीच्या पर्याय पहिल्यांदा कट करायचे. आपोआप शेवटला काय राहणार आहे, आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. तर आता या ठिकाणी बघूया आपण फळभाजी. आता चवळी शेंगभाजी आहे, कोबी पालेभाजीचाच प्रकार आहे, गवार तुम्हाला माहिती आहे आपण नेहमी खातो, पण शेंगभाजी आहे. आणि मग राहिलं कोणतं तर पडवळ. पडवळ ही या ठिकाणी फळभाजी याचं उत्तर आहे. बालमित्रांनो, या ठिकाणी आपण चारही पर्याय पूर्ण वाचल्याशिवाय उत्तर द्यायचं नाही. अतिशय सोपे असे हे आपले प्रश्न आपल्याला मार्क देऊन जाणार असतात. पण आपण घाई केली तर काही मुलं काय म्हणणार, फळभाजी म्हणजे कोबीचा गड्डा, त्यांना तो फळ वाटेल. परंतु तुम्हाला नाही वाटणार, कारण तुम्ही स्कॉलर मुलं आहेत. तुम्ही त्याचा बारकाईने लगेच विचार करणार, कोबी मध्ये पानं निघतात, कोबी ही पालेभाजी आहे. या ठिकाणी आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 आहे पहा बालमित्रांनो. या ठिकाणी या प्रश्नामध्ये आपल्याला एक देवता दिसते, सुगा देवता, आणि तिचं वाहन या ठिकाणी आपल्याला दिसतंय पहा, सिंह. पहिल्यांदा आपण काय करायचंय, या ठिकाणी आपल्याला पहिल्या पदाचा संबंध आपल्याला इथं असा निश्चित करायचा की कशाचा संबंध आहे, तर वाहनाचा संबंध आहे. मग बालमित्रांनो, आपल्याला आता पुढे कोणती देवता दिली, तर कार्तिकेय देवता आहे. त्या ठिकाणी कार्तिकेय देवतेचं वाहन कोणतं, पहिल्यांदा आपण कट पद्धतीने जाऊया. तर दुर्गा देवीचं वाहन हे सिंह आहे आणि तिच्या इतर वाहनामध्ये वाघ मोडतो, म्हणजे वाघ हा कार्तिकेयचं वाहन नाहीये. नंतर गरुड हा विष्णूचं वाहन आहे, हे आपल्याला माहित आहे, तो कट झाला पर्याय. घुबड हे लक्ष्मीचं वाहन आहे, हा पर्याय पण बाद झाला. आणि पटकन जर तुमच्या लक्षात आलं तर एकच नंबरला तुम्ही उत्तर निश्चित करू शकता की कार्तिकेयचं वाहन मोर आहे. सोपं आहे की नाही बालमित्रांनो. फक्त ठीक लक्षात ठेवा, चारही पर्याय वाचल्याशिवाय उत्तर निश्चित करू नका. प्रश्नाच्या शेवटी काय भाषा वापरली ती लक्षात ठेवा. आता पुढचा तिसरा प्रश्न पाहूया आपण. अतिशय सोपा आहे पहा, हा आहे भूगोल विषयाशी संबंध. या बुद्धिमत्तामध्ये सगळे विषय येतात पहा, गणित येतं, भाषा येते, विज्ञान येतं, नागरिकशास्त्र येतं, इतिहास येतो. तसा हा भूगोलावर आधारित प्रश्न आहे. तर परिवलनचा संबंध दिवसशी आहे. मग या ठिकाणी आपल्याला परिवलन म्हणजे काय, तर परिवलन म्हणजे माहिती असलं पाहिजे की पृथ्वीची
स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते त्याला परिवलन म्हणतात. बरोबर आहे का नाही? आणि मग त्या एका फेरीचा होतो एक दिवस. आता हा पहिला संबंध जर तुमच्या लक्षात आला तर तुम्ही खाली 4 पर्यायातले कोणते पर्याय कट करणार आहेत? बरोबर, अगदी बरोबर. तुम्ही पहिला पर्याय कट करणार आहेत की त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की महिन्याचा आणि या परिभ्रमणाचा काही संबंध नाही. त्यानंतर तुम्ही पाहणार आहेत की रात्र, आता रात्र हा दिवसाचाच भाग आहे. काही मुलांना आश्चर्य वाटलं असेल, रात्र हा दिवसाचा भाग कस काय? तर बालमित्रांनो, दिवस हा रात्री 12च्या ठोक्याला म्हणजे 12 संपल्यानंतर सुरू होतो आणि दुसऱ्या दिवसाचे रात्री 12ला संपतो. एका दिवसामध्ये एक प्रकाशाचा जो दिवस भाग असतो तो आणि एका अर्ध्या अंधाराचा जो भाग असतो, अशा 24 तासाला एक दिवस म्हणतो. म्हणून रात्र ही पर्याय बाद झाला. मग या ठिकाणी आणखी एक फसवायसाठी तुम्हाला पर्याय दिलेला आहे, तो पर्याय आहे ऋतू. आता ऋतू हा किती कालावधीचा आहे? जसा दिवस 24 तासाचा आहे तसा ऋतू हा साधारण 3 महिन्याचा आहे. हाही पर्याय बाद झाला. मग परिभ्रमण म्हणजे काय? तर पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी जो कालावधी लागतो त्याला परिभ्रमण म्हणतात. आणि परिभ्रमणाचा कालावधी आहे 365 दिवस. बालमित्रांनो, या ठिकाणी 365 दिवस हे उत्तर याच्यात नाहीये, परंतु त्याचा पर्याय आहे 365 दिवस म्हणजेच वर्ष. म्हणून परिभ्रमणाचे उत्तर आलेले आहे वर्ष. सोपं. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. या ठिकाणी आपल्याला पुढचा प्रश्न आहे पहा, अतिशय सोपा प्रश्न आहे. तर कृत्रिमचा संबंध नैसर्गिकशी, कृत्रिमचा संबंध नैसर्गिकशी. आता मुलं म्हणतील काय संबंध? इथं लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे की कृत्रिम म्हणजे मानवाने निर्माण केलेल्या वस्तूंना कृत्रिम वस्तू म्हणतात आणि नैसर्गिक म्हणजे निसर्गात उपलब्ध असलेल्या वस्तू. मग पहा बरं पुढे काय आहे, तिसरा शब्द दिलाय तर. या पुढच्या चिन्हाला आपण तर म्हणायचं. तर लघुच्या पुढचा काय? आता पहिल्या दोघातला संबंध काय मिळालाय आपल्याला? विरुद्धार्थी. मग लघुच्या विरुद्धार्थी काय? आता काही मुलं आहे ना प्रश्न नीट न वाचता काय करणार, लघु म्हणजे लहान, कुठेतरी ऐकलेले समानार्थी आहे, पटकन निवडणार, मार्क जाणार. त्याच्यासाठी काय करायची, कट पद्धत आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा एकदा अवलंबायची आणि आपल्याला जे चुकीचे पर्याय आहेत ते कट करायचे. समानार्थी नकोय आपल्याला, विरुद्धार्थी पाहिजे. कृत्रिमच्या विरुद्धार्थी नैसर्गिक. तर लघुच्या विरुद्ध आपण, लघु म्हणजे छोटे, हा समानार्थी आहे. आता काही मुलं त्यांना काय वाटतं लघु पण त्यांचा या ठिकाणी मार्क जाणार. लघु हा संबंध नाहीये. आपल्याला पहिल्या दोघांमधला संबंध महत्वाचा लक्षात घ्यायचा आहे आणि तो संबंध आहे विरुद्ध अर्थाचा. या ठिकाणी मग राहिला पर्याय गुरु. लघु म्हणजे लहान आणि गुरु म्हणजे मोठा. सोपं आहे का नाही? एकदम सोपं. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आपल्याला भरपूर प्रश्न घ्यायचे जेणेकरून तुमचा सराव जास्तीत जास्त झाला पाहिजे. बालमित्रांनो, स्क्रीनवर आपल्याला एक प्रश्न दिसतोय. दरवर्षी आपण 5 सप्टेंबरला शाळेमध्ये शिक्षकाची भूमिका करतो, शिक्षक होतो, दिवसभर अध्यापन करतो, शिक्षकासारखं वागतो आणि तो दिन म्हणजे शिक्षक दिन. आपल्या देशाचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचा हा दिवस. मग हा संबंध आपल्या लक्षात आला. काय संबंध लक्षात आला की या ठिकाणी 5 सप्टेंबर हा जो दिन आहे तो शिक्षक दिन आहे. मग आपल्याला पुढे विचारलंय तर 11 मे काय आहे? आता 11 मे काय आहे? बऱ्याचशा दिनविशेष पाठ असतात, पण कधी कधी पाठ नसलेला दिनविशेष परीक्षेत येतो आणि मग आपल्याला हुतात्मा दिन, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन, शिक्षण दिन आणि कामगार दिन असे ऑप्शन आहेत. या ठिकाणी जे माहिती आहेत ते पटपट कट करायचे, म्हणजे चुकीचे जे माहिती आहेत ते. की 11 मेला आपल्याला माहिती आहे कामगार दिन नाहीये कारण तो 1 मेला आहे. 11 मेला आपल्याला माहिती आहे शिक्षण दिन नाही तो कारण तो 11 नोव्हेंबरला आहे. हुतात्मा दिन आपल्याला माहिती आहे तो 30 जानेवारीला आहे. आणि मग राहिला कोणता? तर राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन. तर 11 मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन हा साजरा केला जातो. बालमित्रांनो, जाता जाता आपण थोडीशी याची माहिती घेऊ. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणजे काय?
11 मे 1998 रोजी पोखरण राजस्थान या ठिकाणी तत्कालीन पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली ते पंतप्रधान असताना व आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती त्यावेळेस ते शास्त्रज्ञ म्हणून काम करत होते डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी पोखरण येथे 11 मे या दिवशी अणु चाचण्यांचा यशस्वी त्या ठिकाणी झालेल्या आहे. भारत हा अण्वस्त्रधारी देश त्या दिवशी बनलेला आहे आणि म्हणून 11 मे हा दिवस जो आहे तो राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. बालमित्रांनो, आपण पुढे जाऊ. या ठिकाणी आपल्याला पाहायचे आता काही फसवे प्रश्न येतात. लोहार आता तर लेखक काय? आता लोहार म्हटलं की ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांच्या लगेच लक्षात येतं की गावामध्ये काहीतरी वस्तू म्हणजे लोखंडी वस्तूला त्या ठिकाणी धार देणे आकार देणे असे काम करणारे जे आहेत कारागीर त्यांना लोहार म्हणतात. आणि मग ते त्याच्यासाठी काय करतात? आता वापरतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय लक्षात घ्यायचंय की लोहार त्याच्या कामासाठी काय वापरतो. आता हा जर विचार न करता काही विद्यार्थी उत्तर सोडायला जातील पण ते लेखक पुस्तक चुकलं. कारण लेखक पुस्तक त्याची निर्मिती आहे पण तो वापरतो काय लिहिण्यासाठी हा संबंध आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. लेखक काय करतो? आता पुस्तक तो निर्मितीसाठी वापरत नाही, निर्माण करतो. पुस्तक प्रकाशन केलं जातं निर्माण झाल्यानंतर तोही पर्याय बाद होतो. त्यानंतर लेखकाला एखादं पुस्तक त्याचं चांगलं चाललं किंवा त्याला प्रकाशकाकडून काय मिळतं? मानधन मिळतं, हाही पर्याय बाद. मग लेखक पुस्तक लिहिण्यासाठी काय वापरतो? जसा लोहार भाता वापरतो तसा लेखक लेखणी वापरतो. ऐक नाही सोपं? ओके, नक्कीच गुणवत्ता येते पुढच्या वर्षी आहेत तुम्ही. आता आपण जाणार आहोत पुढच्या सोप्या प्रश्नाकडे. एकदम सोपे सोपे प्रश्न आहेत पाचवीला, फार काही अवघड नसतं. तर या ठिकाणी आपल्याला एक पहिली जोडी दिली त्याचा आणि त्याच्या पुढे त्याचा संबंध दिलाय सर्वनाम. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एकदम सोपं. आपल्याला पहिला संबंध निश्चित करायचा की त्याचा सर्वनाम आणि पुढे दिलं उद्या. तर या ठिकाणी आपल्याला लगेच एक वाक्य आठवलं पाहिजे. त्याच्यातलं त्याचा हे काय आहे? सर्वनाम आहे. आणि उद्या वाढदिवस होईल, है की नाही? असं जर आपण वाक्य तयार केलं तर उद्या काय होईल सांगा बरं? उद्या नाम होईल का? नाही होणार. उद्या क्रियापद होईल का? नाही होणार. उद्या विशेषण होईल का? नाही होणार. तर उद्या होईल क्रियाविशेषण. की उद्या होणाऱ्या वाढदिवसाच्या क्रियेबद्दल तो अधिक माहिती देतोय म्हणून उद्या हा या ठिकाणी आपल्याला क्रियाविशेषण म्हणून निवडायचा आहे. पुढे जाऊया बालमित्रांनो. आता साप या ठिकाणी आला पुन्हा आपला म्हणजे नाही का आपण गणितात पण शिकतो आठवड्याला वार किती, महिन्याला दिवस किती, वर्षाला दिवस किती. अगदी सोपा प्रश्न. साप्ताहिक त्याला आठवडा म्हटले. काय म्हटले? आठवडा. अगदी पहिली दुसरी पासून आपण शिकतो साप्ताहिकला काय म्हणतात? आठवडा म्हणतात. 7 दिवसांचा आठवडा तयार होतो. तर पुढे म्हटलंय दैनिकला काय? आता दैनिक म्हणजे काय? आता दैनिक म्हणलं की काही मुलांच्या लगेच येईल दैनिक सकाळ, दैनिक लोकमत. तर नाही, तुमच्या नाही, तुम्ही स्कॉलर विद्यार्थी आहेत. तर आपल्या लक्षात काय आलं पाहिजे? दैनिकचा कालावधी किती? जसा आठवड्याचा कालावधी 7 तर तसं दैनिक किती. अगदी सोपं आहे दैनिक म्हणजे महिना नाही, दैनिक म्हणजे दशक नाही, दैनिक म्हणजे वर्ष नाही. मग आपलं उत्तर आहे एक म्हणजे दिवस. की जे दररोज प्रसिद्ध होतं त्याला आपण दैनिक म्हणतो. एकदम सोपं. 7 दिवसाला प्रसिद्ध होतं त्याला साप्ताहिक म्हणतो, महिन्याला प्रसिद्ध होतं त्याला मासिक म्हणतो, वर्षाला प्रसिद्ध होतं त्याला वार्षिक म्हणतो. आपण जरा पुढे जाऊया. प्रश्न आपल्याला जास्तीत जास्त घ्यायचे. यानंतर आपण पाहिलं की शहर आणि त्यांची प्रसिद्धी असा प्रश्न आहे. हा नमुना प्रश्न आहे बालमित्रांनो. तुम्ही असे त्या अभ्यास केल्यानंतर कोणताही प्रश्न आला तरी तुम्हाला लगेच उत्तर कळणार आहे. आता या ठिकाणी काय नागपूर शहराचा संबंध आपल्याला दिसतोय संथी. काय? संथी. नागपूरची प्रसिद्धी संथी आहे. तर सासवडचं काय आहे? चिकू कुडाले प्रसिद्ध आहेत. घोलवडचे चिकू बाद झाला, केळी जळगावची बाद झाला, जांभूळ पालघरचं बाद झाला,
आणि मग राहिलं काय, सासवडचं अंजीर. अंजीर फळ सगळ्यांना खायला आवडतं. अतिशय सोपा प्रश्न. चला, आलं लक्षात तुमच्या सासवडचं अंजीर. चला पुढे जाऊया आपण. आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनाशी प्रश्न बघा. पहा, भाकरीचा संबंध आपल्याला दिलाय ज्वारी. ज्वारीपासून भाकरी बनते. यस, तुम्ही म्हणता बाजरीपासून बनते, बरोबर आहे. पण या ठिकाणी पहिला संबंध आपण लक्षात घ्यायचा आहे की भाकरीचा संबंध दिलाय ज्वारीशी. मग लोणी आणि पुढे विचारले कशाशी संबंध जुळेल, पर्यायापैकी. अतिशय सोपं आहे. पहा, आपल्याला या ठिकाणी लोण्याचा ऊसाचा काही संबंध नाही. पहा, आपण कट करायचा तो पर्याय. काय करायचं? कट करायचा. चुकलेले पर्याय कट केले की पटकन उत्तर. लोणी काही कैरीपासून मिळत नाही, चूक. लोणी काही बाजरीपासून मिळत नाही, बाजरीपासून भाकरी मिळते. कैरीपासून लोणचं मिळतं, ऊसापासून साखर मिळते. आणि मग दुधापासून काय मिळतं? तर दुधापासून आपल्याला लोणी मिळतं. अतिशय सोपं. असे छोटे छोटे प्रश्न आपल्याला गुणोत्तर यादीत घेऊन जातात. पहा बालमित्रांनो, तुम्ही म्हणता सर एवढं स्पीडने काय घेतात? आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव झाला पाहिजे. या ठिकाणी सणावरचा प्रश्न, पंजाब आणि बैसाखी. या ठिकाणी बैसाखीचा संबंध पंजाब या राज्याशी आहे, म्हणजे पंजाब राज्याचा प्रमुख सण आहे बैसाखी. मग ओणम हा कोणत्या राज्याचा सण आहे? तर ओणम हा या ठिकाणी केरळ राज्याचा प्रसिद्ध सण आहे. पहा, यानंतर पुढे जाऊया आपण. पुढचा आहे या ठिकाणी पहा, एक आपल्या अवयवावर आधारित प्रश्न, अवयव आणि दागिने. तर आपण काय करतो? बिंदी. पहा, बरेच मुलं अगदी लग्न समारंभात त्याच्यात कार्यक्रमात जातात, त्यावेळेस नवरीच्या इथं लावलेली असते पहा ती बिंदी, कपाळावर लावतात. तर कुडी कुठं लावतात? कुडी हा या ठिकाणी आपल्याला पाहायचे. तर बिंदी कपाळ, तर कुडी कुठे? नाकाला का कानाला का दंडाला का पायाला? तर कुडी या ठिकाणी आपल्याला उत्तर आहे याचं कानामध्ये घातली जाते. पहा, कानाच्या या ठिकाणी जी घातली जातो तो जो दागिना आहे तो कुडी. या ठिकाणी पुढे जाऊया आपण. त्या ठिकाणी पुन्हा एकदा 5वा प्रश्न पहा. पहिला संबंध लक्षात घेऊ, मेंढी लोकर. आता मेंढी पासून मिळणाऱ्या उपयुक्त वस्तूचा संबंध आहे. तर शेळीपासून काय उपयुक्त मिळतं? तर या ठिकाणी बघा, मुलं पर्याय वाचताच असणार. मुलं काय म्हणणार? शेणखत. मित्रांनो, शेणखत हे गाय, बैल, मोठ्या प्राण्यापासून मिळणार खत आहे. मग ताक तर चुकीचं आहे, शेणखत चुकीचं आहे. मग सूत हे आपल्याला कापसापासून कातून मिळतं. मग राहिलं काय? शेळीपासून मिळणारा उपयुक्त पदार्थ आहे लेंडी खत. तर आपण पुढे जाऊया. पहा बालमित्रांनो, या ठिकाणी दुरुस्त करू आपण. उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव बदलून त्या ठिकाणी धाराशिव झालेलं आहे. म्हणजे तुळजापूर हे धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे. तर शिर्डी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी पर्याय पाहिल्या पटकन तुम्हाला उत्तर, कारण आपण त्या जिल्ह्यात राहतो. उत्तर लांब जायचं नाही शोधायला. या ठिकाणी उत्तर आहे अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्ह्यामधले सर्वात मोठं तीर्थक्षेत्र आहे. पहा, हजारो पर्यटक त्या ठिकाणी दररोज शिर्डीला साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी येतात. हे आपल्याला माहितीच आहे. एक चालू घडामोडीवर आणखी एक प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला बनवलाय. पहा, परीक्षेत सुद्धा असा नवीन लेटेस्ट घडामोडीवर प्रश्न बनवू शकते. तर या ठिकाणी वाचायचं आपण, लगेच तुमच्या लक्षात येईल उत्तर. अहमदनगरला त्या ठिकाणी अहिल्यानगर संबंधित केलेला आहे. तर औरंगाबादचा संबंध कशाशी? आता या ठिकाणी फसवण्यासाठी काय केलंय बघा, शिवाजीनगर, शाहूनगर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या ठिकाणी 3 नगर दिलेत मुद्दाम फसवायला, आहेत नाही? तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात असलं पाहिजे आणि आपलं चालू घडामोडीवर लक्ष असलं पाहिजे की औरंगाबाद जिल्ह्याचं जे नाव केलेलं आहे, नवीन नाव घेतलेलं आहे त्याला छत्रपती संभाजीनगर, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. अतिशय सोपा प्रश्न पुन्हा आलेला आहे. पहा की जो आपल्याला पदार्थांच्या चवीचा गुणधर्म सांगतो, आहे की नाही? पहा, पहिलाच पर्याय, पहिला संबंध आहे चिंच आंबट. चिंचेचा गुणधर्म दाखवलाय. काय दाखवला? चिंच आंबट लागते.
आणि चिंच म्हणतात तोंडाला पाणी सुटलं बघा तुमच्या लगेच, आहे की नाही? तर चिंचीची चव कशी आहे? आंबट आहे. मग सैंधव काय आहे? सैंधवचा संबंध कशाशी आहे? आता ज्या मुलांनी हे अभ्यासलं नाही किंवा कुठं अनुभवलं नाही ते म्हणतात सैंधव काय आहे काय माहित नाही. परंतु बालमित्रांनो अतिशय सोपं आहे. तर सैंधव जशी चिंच आंबट आहे तर सैंधव हे एक मिठाचा प्रकार आहे. हे खनिज मीठ आहे पहा. हे आपल्याला मोठमोठ्या खडकाच्या स्वरूपात हे सैंधव मीठ आपल्याला सापडतं पहा. त्याच्या खाणी आहेत. विशेषतः आपल्या शेजारी जे राष्ट्र आहे पाकिस्तानमध्ये याच्या जास्त खाणी आहेत. आणि सैंधव हे मीठ आहे म्हणल्यावर त्याची चव कशी असणार आहे आता तुमच्या लक्षात आलेलंच असेल. मीठ सैंधव मीठ गोड नाही, कडू नाही, तुरट नाही, तर त्याची चव आहे खारट. सैंधव मीठ खाल्ल्याने शरीरामध्ये ब्लड प्रेशरचा आजार नियंत्रित राहतो असं तज्ञ सांगतात. तर या ठिकाणी आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. या ठिकाणी धर्म आणि धर्म संस्थापक यांचा संबंध आपल्याला पाहायचा. येशू ख्रिस्त इसवी सन म्हणजे येशू ख्रिस्ताच्या काळातली जी म्हणजे सुरू झालेली गणना आहे तर ती इसवी सन या नावाने प्रसिद्ध आहे. तर मोहम्मद पैगंबराच्या काळातील गणना कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी आपला जर अभ्यास असेल तर ते उत्तर आपल्याला लगेच हिजरी सन हे आपल्याला त्या ठिकाणी आठवेल. आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे बालमित्रांनो, हा आहे भूगोलाशी संबंधित प्रश्न. पुन्हा एकदा आणि वायू म्हणजे या ठिकाणी विज्ञानचा पण संबंध. मंगळ हा ग्रह आहे आणि मंगळ या ग्रहावर जो संबंध दाखवलाय तो कार्बन डायऑक्साईड दाखवला. मग कार्बन डायऑक्साईड काय आहे तर मंगळावर 95% कार्बन डायऑक्साईड वायूचं जे प्रमाण आहे. तर कोणता वायू सर्वात जास्त आहे? कारण कार्बन डायऑक्साईड 95% म्हणजे मंगळवारचा तो सर्वात जास्त असलेला वायू. मग पृथ्वीवरचा सर्वात जास्त असलेला वायू. बरेचसे मुलं काय करणार, गडबड करणार आणि पटकन पटकन ऑक्सिजन लिहिणार. तर तसं करू नका. ऑक्सिजन हा 21% आहे आणि पृथ्वीवर नायट्रोजन हा 78% आहे. तर याचं उत्तर आहे पहा नायट्रोजन. आलं लक्षात? तर पुढे जाऊया बालमित्रांनो. प्रश्न आहे आर्यभट्ट. आर्यभट्टाचा संबंध आहे भारताशी. म्हणजे आर्यभट्ट हे कोण होते? अगदी बरोबर, आर्यभट्ट हे गणित तज्ञ खगोल तज्ञ होते, हे तुम्हाला माहित आहे. मग इराटोस्थेनिस हे कोण होते? हे सुद्धा गणित तज्ञ होते. मग याच्या ठिकाणी आपल्याला देशाचा संबंध आहे, त्यांच्या जन्मस्थानाचा संबंध आहे. मग आर्यभट्ट भारतातील आहेत तर इराटोस्थेनिस कुठले आहेत? ग्रीसचे आहेत का, इटलीचे आहेत का, जर्मनीचे आहेत का, हंगेरीचे आहेत? तर या ठिकाणी आपल्याला हे वाचनात गेलेलं पाहिजे तरच आपल्याला उत्तर सांगता येईल. आणि ग्रीस हा त्यांचा जन्मस्थान देश आहे पहा. इराटोस्थेनिसचं जे जन्मस्थान आहे ते ग्रीस देश आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा संबंध लावलेला आहे पहा. भाऊराव पाटील कर्मवीर ही त्यांना दिलेली पदवी आहे. म्हणजे त्यांची जी पदवी लोकांनी दिलेलं त्यांना म्हणजे जे हे आहे तर ते कर्मवीर आहे. आणि भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने शिक्षणाची गंगा वाड्या वस्त्यावर पोहोचवली असे ते कर्मवीर भाऊराव पाटील. तर बिरसा मुंडा हे कोण? यांचा संबंध आपल्याला या ठिकाणी पर्यायातून शोधायचा. आता पर्यायाकडे गेलं की उत्तर लगेच कळते. लोकमान्य हे टिळकांचे संबंधित आहे. महर्षी कर्वे विठ्ठल यांच्याशी संबंधित आहे. सेनानायक म्हणजे आपले नेताजी सुभाषचंद्र बोसशी संबंधित आहे. मग जननायक बिरसा मुंडा यांनी आदिवासी लोकांचं नेतृत्व केलं आणि आदिवासींचा मोठा लढा उभारून त्या ठिकाणी आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला. असे ते जननायक. म्हणून या ठिकाणी उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. पुढचा सोपा प्रश्न घेऊया. अभंगगाथा. अभंगगाथा संत तुकाराम. तर ग्रामगीता कोणाची? आणखी बरेच प्रश्न आहेत परंतु आता आपण काय करू, मराठीचा हा या घटकाचा हा शेवटचा प्रश्न तुम्हाला नंतरच्या प्रश्न PDF मध्ये मिळून जातील. अभंगगाथा संत तुकाराम म्हणजे अभंगगाथा कोणी लिहिल्या तर संत तुकारामांनी लिहिली. मग ग्रामगीता कोणी लिहिली तर ग्रामगीता पर्यायामध्ये आहे पहा. महर्षी व्यासने महाभारत लिहिलंय. विनोबा भावे यांनी गीताही लिहिली. गाडगे बाबा यांनी काही लिहिलेच नाही पहा. म्हणजे त्यांनी भजन म्हणले, कीर्तन केले, गावगाव त्यांनी प्रचार केला स्वच्छतेचा. त्यांच्यावर अनेक पुस्तकं लिहिले पण त्यांनी काही असा ग्रंथ लिहिलेला आढळत नाही. आणि मग ग्रामगीता ही तुकडोजी महाराज यांनी लिहिली.
तुकडोजी महाराजांनी त्यामध्ये रामगीता म्हणजे गावाची गीता, की गाव कसं असावं, गावातील शाळा कशी असावी, गावातल्या शाळेतले शिक्षक कसे असावेत, गावातले सरपंच कसे असावेत, गावाची स्वच्छता कशी असावी, यासाठी त्यांनी ही रामगीता लिहिली. आणि अतिशय सुंदर वर्णन त्याच्यात आहे. बालमित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही ती रामगीता वाचा, की विद्यार्थी कसा असावा, गावातील नागरिक कसा असावा, या सगळ्या गोष्टीचं वर्णन संत तुकडोजी महाराजांनी रामगीता या ग्रंथामध्ये केलेलं आहे. आता आपण गणिताकडे जाऊया, जो उपघटक आपला दुसरा आहे त्याच्याकडे जाऊया. हे प्रश्न तुम्हाला पीडीएफ मध्ये नंतर तुम्ही सोडायचे आहेत. वेळेचं आपल्याला ऍडजस्टमेंट करायचं, 1 तासामध्ये 2 उपघटक आपल्याला संपवायचे. खूप छान प्रश्न आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये काही तुम्हाला या परीक्षेत आलेले प्रश्न पाहूया जाता जाता. 2020 साली शब्दसंग्रहावर आलेला हा प्रश्न पहा, ऊस, ऊसाचा संबंध शेत तर भाजीपाला काय, वाचल्या चूक होणारा प्रश्न. अगदी शहरी भागातले तर लगेच लिहिणार भाजीपाला, ऊस हा शेतात असतो तर भाजीपाला ते म्हणणार कुठं असतो, तो लगेच मंडईतून भाजीपाला मिळतो म्हणून मंडई निवडणार, उत्तर चुकणार. मग थोडा विचार करायचा आहे, ऊस हे कुठं तयार होणार आहे, शेतात तयार होणार आहे. तसंच भाजीपाल्याचं जे शेतच असतं त्याला एक वेगळं नाव आहे. भाजीपाला जिथे पिकतो त्याला या ठिकाणी दुकान नाही म्हणणार, बाजार नाही म्हणणार, मंडई म्हणजे भाजीपाला विकण्याचं ठिकाण आहे, ते पण बाद. मग पर्याय क्रमांक 1, भाजीपाला हा मळ्यामध्ये पिकतो म्हणून याचं उत्तर मळा. पटापट घेऊ आपण. पुढचा प्रश्न आहे पहा, या ठिकाणी 2020 साली चिमणी नाम तर गेला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अगदी सोपं क्रियापद. या ठिकाणी पुढे जाऊ आपण. हा प्रश्न परत आला पहा, भाकरी, ज्वारी, लोणी, दूध. 2021 सालचा प्रश्न, 2022 आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल तर भारताला काय, लगेच काही मुलं काय थोडा विचार नाही केला की भारत म्हणलं की त्यांना सध्या कोण लक्षात येतं, पंतप्रधान. तर पहिला पर्याय मुद्दाम हसवायसाठी दिलेला असतो. महाराष्ट्राचा संबंध आपण लक्षात घ्यायचा राज्यपालाशी आहे, तर त्याच प्रकारचं जे भारताचं पद आहे ते आहे राष्ट्रपती. पुढे जाऊ आपण पहा, गाय हंबरणे, गायीच्या या ठिकाणी आवाजाचा संबंध आहे. हंबरणे म्हणजे तिचा आवाज दिलाय, तर माकडाचा आवाज काय, खेड्यातल्या सगळ्या मुलांना माहिती आहे नाही. माकड जर गावात आलं तर सगळे त्याच्या मागे काय करतात, भुक्कार करत पळतात आणि माकड पण भुक्कार करतं. अगदी सोपं. या ठिकाणी पुढे जाऊ आपण. आता गणितासाठी थोडं अतिशय सोपा आहे हा पण घटक. याच्यामध्ये काही थोडक्यात काही गोष्टी लक्षात ठेवल्या ना तुम्ही पटपट उत्तर सांगता. पण याच्यासाठी आपल्याला काय महत्वाचं आहे, तर या ठिकाणी दुसरे पद आणि पहिल्या पदाच्या दुप्पट असतं कधी कधी, हा संबंध कधी कधी असतो. किंवा पहिल्या पदापेक्षा दुसरे पद एखाद्या विशिष्ट संख्येने लहान किंवा मोठे असते, म्हणजे 1 ने लहान किंवा 1 ने मोठे, 2 ने लहान किंवा 2 ने मोठे, हे आपल्याला फक्त पाहायचंय. दुसरे पद पहिल्या पदाचा वर्ग असतं किंवा घन असतं, किंवा दुसरे पद पहिल्या पदाच्या निम्मे असते किंवा 1/5 असते. हे आपल्याला पहिल्या 2 पदाचा संबंध निश्चित करताना या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. याच्यासाठी आपल्याला काय माहिती असलं पाहिजे, तर याच्यासाठी बालमित्रांनो आपल्याला 1 ते 100 पर्यंतच्या सम विषम मूळ संयुक्त संख्या माहिती असल्या पाहिजेत. त्या तुम्हाला माहितच आहेत आणि म्हणूनच तुम्हाला खूप मार्क पडणार आहेत. अजून आपल्याला काय माहित पाहिजे, 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग आपल्या तोंडपाठ असायला पाहिजेत. वर्ग म्हणजे काय, तर तीच संख्या म्हणजे घेऊन तिलाच गुणणे म्हणजे वर्ग. 1 ते 10 पर्यंतच्या संख्येचे घन आपल्याला पाठ असले पाहिजेत. अगदी काय, ती संख्या 3दा घेऊन तिचा गुणाकार म्हणजे घन आपल्या पाठ असतो. 10 पर्यंत सहज मुलं सांगतात आणि तो आपल्याला हे प्रश्न सोडताना उपयोग येतो. 2 किंवा अधिक अंकी संख्यामधील अंकांचा एकमेकांशी असलेला गणिती संबंध आपल्याला पाहायचा. या ठिकाणी काही महत्वाचे प्रश्न मी घेणारे पहा, तुमच्या उपयोगी पडतील असे पटपट. आता हा एक प्रश्न आहे पहा, या ठिकाणी आपल्याला 26 चा संबंध 39शी आहे, तर 40 चा संबंध कितीशी येईल. आणि पर्याय पाहिलं का मुलं काय करतात, 40 चा संबंध 26 चा संबंध हा दुर्लक्षित होतो, पण 40 च्या दुप्पट 80 दिसतंय, पहिलाच पर्याय फासवा. म्हणून या ठिकाणी थोडं पहिल्या दोघांचा संबंध निश्चित करा आणि मग पुढच्या दोघांकडे जा. पहिल्या दोघांमध्ये काय 26 चे 39 कसे झाले, अगदी बरोबर 26 चे निम्मे केले आणि त्याची दुप्पट केले, असं एखादा विद्यार्थी सांगल.
बरोबर आहे की नाही? किंवा एखादा म्हणून 26ची तिप्पट केली, दोन्ही पण बरोबर. 26ची तिप्पट म्हणा, 26चे निम्मे 13 आणि 13 त्रिक 39. तसंच 40चे निम्मे करा 20 आणि 20 त्रिक 60 किंवा 40ची तिप्पट करा 60. अतिशय सोपं. पर्याय क्रमांक 4. समजलं? चला पुढे जाऊया आपण. आता या ठिकाणी पहा, 26चे 53 झालेत. 18चे काय होतील? 26चे 53 कसे झाले? तर लगेच पर्यायाकडे लक्ष द्यायचं. 18चे काय होतील? 26चे 53 करण्यासाठी मुलांनी बरोबर केलंय पहा. 26 दुने 52 आणि त्याच्यात 1 वाढला. आताच आपण पाहिलं 1 ने वाढणे, 1 ने कमी होणे असा संबंध आहे. तर या ठिकाणी वाढण्याचा 18 दुने 36 अधिक 1 बरोबर. पर्याय क्रमांक 1 अगदी बरोबर. सोपे सोपे प्रश्न. काही परीक्षेतले प्रश्न घेऊया. या ठिकाणी वेळेकडे आपलं लक्ष आहे. 742 होतात तर 4चे काय होतील? पहिला संबंध बारकाईने निश्चित करा बघा. अरे मुलं पटकन म्हणणार 26 तर 42, पण 7 सकून 42 असं लक्षात येत नाही. बऱ्याच मुलांच्या काही 6चाच पाडा जास्त पाठा, मग ते चकवा खातात. मग 4 4 पंचे 20, मग फसवायसाठी पर्याय नाहीये तरी पण. मग 742 कसे झाले? 7 सकून 42 म्हणजे 7च्या अगोदरच्या अंकाला गुणलंय आणि 42 झाले. मग 4च्या अगोदरच्या अंकाला काय करायचंय? चांगलं आपल्याला गुणायचंय. 4 3 12. पर्याय क्रमांक 3 अतिशय सोपा. या ठिकाणी बघा परत 41 झाले तर 60ची तिकीट आता 40 कसे झाले? अगदी बरोबर. 44 निम्मे केले आणि त्याच्यातून 1 कमी केला. राईट. हाच निकष आपल्याला काय करायचा? पुढे वापरायचा. 60चे निम्मे करायचे आणि त्याच्यातून 1 काढला झाले 29. पर्याय आहे बरोबर 1 क्रमांक. व्हेरी गुड. अरे वा, काय हुशार मुलं आहेत. 15 15चा संबंध 64 आणि 12चा संबंध कशाशी? अरे बरोबर. 15ची चौकट केली आणि त्याच्यात 4 वाढवले. 15 चौक 7 अधिक 4 64 झाले. हा संबंध पुढे लावायचा. 12 48. पर्याय 1 दिसतो परंतु 4 मिळवायचे बालमित्रांनो त्याच्यात. 12 चौक 48 अधिक 4 पर्याय क्रमांक 3. चला पुढे जाऊ आपण. आता मूळ संख्या 47 दिसलं की तुम्हाला मूळ संख्या दिसले पाहिजे. 83 दिसली बरोबर. मग आता तुम्ही फसणार परत नाही ना? अरे वा वा, मग छान. तुम्ही फसणार नाही म्हणलं बरोबर. 59 47 झाले म्हणजे काय रे? 59च्या मागची लगतची मूळ संख्या 47 आहे. मग 83च्या मागची लगतची मूळ संख्या. या ठिकाणी काय केलं? फसवायसाठी पहिलाच पर्याय दिला 81. आपल्याला उत्तर मूळ संख्या पाहिजे आणि 83च्या मागची पाहिजे 73. पर्याय क्रमांक 2. आता जाऊया पुढे पटपट. आता 500 झाले 120. चार मुले अगदी मी स्क्रीनवर प्रश्न आणायच्या अगोदर तुमचं उत्तर तयार आहे का? आता 521 कसं होतं? किती होतं? 521 लगेच मुलांच्या लक्षात आलं बघा. हा बरोबर आहे. धनाचा संबंध आहे. 5चा घन 125 आणि त्याच्यातून ज्याचा घन केला 30 अंक वजा. बरोबर झाले 120. आणि मग 7चा घन 343 आणि त्याच्यातून 7 वजा करा. उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. अतिशय सोपा. या ठिकाणी पहा बालमित्रांनो, 15चा संबंध कशाशी आहे? असं प्रश्न असले की कुठेतरी गुणाकार असतो, त्यांना ठेवायचं. 15चा वर्ग तुम्हाला माहिती, 15चा वर्ग 225 आणि त्याच्यात 15 मिळवले. वर्ग संख्या अधिक वर्ग ची संख्या आणि कसं सापडतो? एखादा मुलगा म्हणून 15 गुणले 16 तोच निकष आपल्याला पुढे लावायचा. 20 400 आणि त्याच्यात 20 मिळवले. पर्याय क्रमांक 20 400 आणि त्याच्यात पुढची संख्या मिळाली, ती संख्या मिळाली 420. अगदी पर्याय क्रमांक 1. आता त्याच्यातलं सोपं बघा, अतिशय सोपं आहे बघा. 5712 85 किती सांगा बरं? हा अगदी बरोबर. छान छान अगदी बरोबर. कसे गेले? 5 आणि 7 12 झाले. अरे वा. मग 8 आणि 5 पर्याय असेल तर क्रमांक 2. आता म्हणणार काय भानगड? आता इथं काही दुप्पट काही दिसत नाही. मग फार विचार करायचा नाही, एकदम सोपं असतं बघा. पहिल्या
पदातील सर्व अंक आणि दुसऱ्या पदातील सर्व अंक प्रत्येक अंकाच्या स्थानाचा संबंध असतो बघा. म्हणजे चारच राहिला म्हणजे 4ला 1ने गुणलं, 1चे 2 झाले म्हणजे दुसऱ्या संख्येला, 4चे दुप्पट झाले म्हणजे तिसऱ्या संख्येला गुणलं. हाच निकष पुढे वापरायचा. पुढे 1ला 1नेच गुणलं, 1 उत्तर राहिलं पर्यायामध्ये, हा 2 पर्याय बाद झाले पहा. मी पेन घ्यायला वेळ घालत नाही, पटपट सांगतो. आता नंतर 1चे दुप्पट झाली म्हणजे हे 1चे दुप्पट झाली, मग मध्ये आणि सुरुवातीचा 1 1 1 पुढचा चेक करायची गरज नाही. पर्याय क्रमांक 3 बरोबर. आता पुढे जाऊ आपण. पहा पूर्ण संख्या लगेच दिसतात 7 11 बघा. बऱ्याच मुलांचं उत्तर तयार. काय 53ला काय म्हणजे या ठिकाणी 7च्या पुढची मूळ संख्या आहे 11, 53ची पुढची संख्या कोणती आहे? बरोबर, 53च्या पुढची मूळ संख्या आहे 59. अगदी बरोबर उत्तर. आता चालता चालता पाय एकदम सोप्यातला प्रश्न. 6चा 36शी संबंध तर 10चा अगदी बरोबर 100शी संबंध. आता काही प्रश्न आपण काय करणार थोडे मोठे घेऊ. या ठिकाणी पहा, या ठिकाणी आपल्याला 27 15 18 06 52 67 मोठी संख्या दिसली की बरेचसे मुलं घाबरून जातात. अजिबात घाबरून जायचं नाही. पहा इथं प्रत्येक अंकाचा संबंध आपण लक्षात घ्यायचा. म्हणजे 2तून 1 वजा केला, पहिल्या पदातून 1 वजा केला, दुसऱ्या पदाचा संबंध बघायचा, 1 वाढवला. यस, आता याच पहिल्या 2च बघायचं करून आणि उत्तर पटकन काढायचं. 5 मधून 1 कमी केला 4 म्हणजे 6चा आणि 3चा 1 आणि 4 पर्याय 5 झाले. आता त्याच्यानंतर आपल्याला 2चं काय झालं बघा. इथं 2 मध्ये 1 वाढलाय, मग इथं 7 मध्ये 1 वाढलाय 8 झाले, 2 मध्ये 1 वाढवायचा 3 झाले. मग असा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. सोपं, वेळ वायाला घालायचा नाही. आता या ठिकाणी 5 मिनिटं बाकी आहेत आपल्याकडे. घेऊ आपण जेवढे प्रश्न होतील तेवढे. पहा 37चे 12 झाले, फक्त 51चे किती. चला बघा बरं काय या ठिकाणी काय संबंध आहे. 7 आणि 3 12 आणायचे आपल्याला. काय करायचे 12 आणायचे 37चे किंवा 37चे 12 करायचे. दोन्ही पैकी एक करायचे. 7 आणि 3 10 10 2 मिळवले 12, 5 आणि 3 8 8 2 मिळवले नाही पर्याय. मग काय करायचं अशा वेळेस काय करायचं बघा. या दोघांचा गुणाकार करून बघायचा. 7 त्रिक 21, 7 आणि 3. तर या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला काढायचं. याच्यासाठी आपल्याला पर्याय बघा. सॉरी सर, 7 त्रिक 21, 21 मध्ये 7 आणि 3 10 10 2 मिळवले 12 आणि 5 त्रिक 15 15. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला लगेच चालू देतो. तोपर्यंत आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. या ठिकाणी बघा सोपा प्रश्न पाहिलं की लक्षात होतं बघा. 26 3 झाले तर 15चे किती होतील. पर्याय इकडे बघा 6 4 7 5. तर या ठिकाणी काय केलंय पहा. पहिल्या पदाने म्हणजे पहिल्या संख्येतील पहिल्या अंकाने दुसऱ्या अंकाला भाग दिलाय. अगदी सोपं आहे पहा. 6 म्हणून 3 त्याचा संबंध आहे आणि 1 आणि 5चा संबंध परत मुलं करणार. 1 ने 5ला भाग द्यायचा. 1 5 5 म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. आता आपण काही परीक्षेत आलेले प्रश्न पाहूया. मागचे 2020 साली जो प्रश्न आलेला आहे पहा. 241 ला 4124 तर 372 ला काय. असा प्रश्न वाचूच नका. असा प्रश्न वाचायचा कसा ते सांगतो. असा प्रश्न वाचताना आपण त्या अंकांकडे पाहायचं पहा. 241 ला 4124 किंवा 4 12च्या 372 ला काय. या ठिकाणी काय करायचं. आता इथं पेन घेऊ आपण. या ठिकाणी पहा 2चे 4 संबंध लावा, 4चा 12 संबंध लावा आणि 1चा 4 संबंध लावा. या ठिकाणी आपल्याला हे संबंध लागले की लगेच पुढचं पद आपल्याला मिळतं. म्हणजे 2ची दुप्पट 4. आता आपण जाऊ 3ची दुप्पट 6. आता 3ची दुप्पट 6 असली की म्हणजे या ठिकाणी हा पर्याय बाद झाला पहा. 2चे मधून निम्मे झाले. इथं या ठिकाणी जर आपण 4चे 12 कसे झाले हा निकष आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. 4 त्रिक 12 तर या ठिकाणी 7 त्रिक 21
21 कोणाकडे आहे तिथे तिथे हा तर बाद झालाय म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे पहा. अतिशय सोपं आहे. आता तुम्ही त्याच्यासारखं या ठिकाणी 1 ते 4 तर 2 ते 8 या ठिकाणी 8 पण आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आपण निश्चित करायचंय. त्यानंतर आपण जाऊ पुढील प्रश्नाकडे पहा. या ठिकाणी पहा 2019 साली एक प्रश्न आलेला आहे. तो आहे 8 चे 5 ते 4 तर 6 चे काय. हा पहिल्या दोघाचा संबंध आपण निश्चित करू. या पहिल्या दोघांमध्ये काय संबंध आहे. हा अगदी बरोबर आहे. त्यांचं घन पाठ आहे त्यांचा लगेच संबंध लक्षात आला पहा. 8चा घन 512 आहे आणि त्याच्यातून काय केलं तीच संख्या वजा केली म्हणजे 512 मधून 8 वजा केले. हा संबंध आपल्याला 6 ला लावायचा. मग 6चा घन तोही सुसंग आहे. त्यासाठी लगेच उत्तर तयार आहे बघा पर्याय क्रमांक 2. परंतु त्याच्यातून तीच संख्या वजा करायची आहे हे विसरायचं नाही. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. आलं लक्षात. या ठिकाणी आपल्याला काही प्रश्न फसवायसाठी दिलेले असतात तर त्याचा आपण त्या ठिकाणी बाऊ न करता त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्यायचं आणि त्या ठिकाणी आपण त्याचं उत्तर निश्चित करायचंय पहा. आपण एक मोठ्या अंकाचा एक प्रश्न घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल पहा. 2020 साली जेव्हा मोठे अंक म्हणजे मोठी संख्या वाटेल त्यावेळेस त्याचा गुणाकार बेरीज करत बसायचं नाही. त्याच्या प्रत्येक अंकांचा संबंध लावायचा. मग 4 चे या ठिकाणी काय झाले 4 चे 6 झाले म्हणजे +2 झाले. 3 चे 4 झाले म्हणजे +1 झाला. 9 चे 7 झाले -2 झाले. 6 चा 5 झाला -1 झाला. अगदी हाच संबंध आपल्याला पुढे घेऊन जायचे पुढच्या पदाकडे. मग आता काय पहिल्या याच्यात काय झाले पाहिजे +2 झाले पाहिजे. 3 आणि 2 5. आता 5 कोणाकडे आहे वा एकच पर्याय 5 आहे पहिल्या स्थानी म्हणजे आपलं उत्तर लगेच क्लिअर झालंय. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर त्या ठिकाणी आलेलं आहे. तर बालमित्रांनो आणखी मला या पीडीएफ मध्ये मी तयार केलेले आहेत. तर या ठिकाणी आपण वेळ पूर्ण झालेला असल्यामुळे आपला हा तासिका या ठिकाणी थांबूया. तत्पूर्वी पुन्हा एकदा मी जे अहिल्यानगर जिल्हा परिषद शाळामध्ये किंवा माध्यमिक शाळेमध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी जे गुणवत्ता आले त्या सर्वांचं पुन्हा जिल्हा परिषद अहिल्यानगर मार्फत अभिनंदन करतो. आणि आपण सर्वजण एक तासभर या समसंबंध संख्या आणि शब्द याचा आनंद घेतला आणि याच्यातून प्रेरणा घेऊन याच्यातून तुम्ही हक्काचे एक 5 प्रश्न या ठिकाणी 4 प्रश्न किंवा 5 प्रश्न तुम्ही सोडवणार आहेत आणि त्याचे पैकी मार्क तुम्हाला मिळतील आणि तुम्ही पुढच्या वर्षी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये नव्हे तर राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये यावे असं मी आपल्या जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या माननीय शिक्षणाधिकारी श्री पाटील साहेब यांच्या मार्फत तुम्हाला संदेश देतो. तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.